सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचं 986 कोटीचं काम कोणाला भेटलं? 986 कोटीचं. शिवना टाकळीचं बी चालू आहे आणखीन ते 165 का काहीतरी कोटीचं माझ्याकडे आकडा आहे त्याच्या कागदावर. ऐका ना, तिथं सुद्धा एका मोठ्या नेत्याच्या टक्केवारीमुळे रखडलं ते. MS-20 EL 0101 ही जी गाडी आहे ती कोणाच्या नावावर आहे? मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलत नाही, हेच मेन पुरावा आहे. की MH 23-21 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तिथं JR घेऊन का नाही आले? हा, आणि पुन्हा बोलले ते, पुन्हा बोलले ते की याच्यातून सरसकट मिळणार नाही, ज्यांच्या नोंदी त्यांनाच मिळणार. मग मनोज जरांगे त्यांना आता का बोलत नाही? हा, का तिकडं सागर बांगल्यावर जायचं? का चिन्नाटाणाची भाषा वापरत नाही? का वापरत नाही? म्हणजे शांत करण्यासाठी खूप वेगवेगळे अस्त्र आहेत, असं अस्त्र आहे आणि त्यांनी ते वापरले. आता मनोज जरांगे त्यांच्या विरोधात बोलू शकणार नाही, बोलू शकत नाही. आहे तुमच्याकडे तसे प्रूफ? मग काय आहेतच ना. त्यांची जी आता MS-20 EL 0101 ही जी गाडी आहे ती कोणाच्या नावावर आहे? आणि मग ती एजन्सी कोणाची? मग त्या एजन्सीला सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचं 986 कोटीचं काम कोणाला भेटलं? 986 कोटीचं कोयना धरणाचं. हां, आणि ते कोणाचं? ते खातं कोणाचं आहे? विखे पाटलाचं. विखे पाटील कोण आहे? उपसमितीचे अध्यक्ष आहे. कळतं नाही. हां, गाडी कोणाची ती आता ते सर्च करा, ती गाडी कोणाची, त्याच्याकडची गाडी आहे ती. आता त्याने नवीन गाडी त्याला नवीन गाडी दिली कोणतरी भेट, की MH 23-21 कोणती गाडी? फॉर्च्युनर. आता कोणी दिली मला नाही माहित, पण ते बघा, ह्या गाड्या अमोल खुनेला का देत नाही लोक? का दिल्या नाही मनोज जरांगे सोबत असताना? ह्या गणेश खुनेला का दिलं नाही? कितीचं कॉन्ट्रॅक्ट म्हटलं तुम्ही? 986 कोटी. पुन्हा आंबेगाव मंचरमध्ये बी, पुन्हा इथं शिवना टाकळीचं बी चालू आहे आणखीन ते 165 का काहीतरी कोटीचं माझ्याकडे आकडा आहे त्याच्या कागदावर. काय प्रूफ आहेत तुमच्या? ऐका ना, तिथं सुद्धा एका मोठ्या नेत्याच्या टक्केवारीमुळे रखडलं ते. हां, नाही तर ते बी गेलं ते बी. मग तुम्ही आता इतके मोठे मोठे गौप्यस्फोट करत आहात, प्रूफ्स काय आहेत तुमच्याकडे? काय आत्मविश्वासाने? आता प्रूफ शिवाय आपण नाही बघा प्रूफ्स. हे बघा, मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलत नाही, हेच मेन पुरावा आहे. पहिला पुरावा ते काय म्हणले की 2029ला मी सरकार पाडणार आहे. तुम्हाला मंगेश साबळेलाच नाही आणता आलं ना निवडून? हां, तुम्हाला ते करंजी गायकर त्यांनाच निवडून नाही आणता आलं. तुम्ही गेले मग पडले उलट ते करण गायकर साहेब. मी काल परवा कुणाच तरी एक वाक्य ऐकलं की तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या तुमच्या पांडुरंग तारक अमोलच बोलले, ते पांडुरंग तारक यांनाच निवडून आणा, सरपंच पदासाठी त्यांना निवडून आणून टाका. 2029 लांबच राहिले. हे बघा, सरकारला कळून चुकलं की मनोज जरांगे यांचं उपद्रव मूल्य संपलंय. त्यांचा जिल्हा परिषदेवर परिणाम नाही, त्यांचा विधानसभेवर परिणाम नाही, त्यांचा नगरपालिकेवर परिणाम नाही. लोकसभा मतदानात परिणाम दिसला का? दिसला म्हणजे आता बिहारमध्ये लोकसभेला किती सीट आले ते काय मनोज जरांगेमुळे आले कधी? मनोज जरांगेमुळे आले कधी? 2-3 राज्य येते तिकडं सीट. इथं मराठा वर्सेस वंजारी ह्या वादामुळं फटका तेवढा पुरतं झालं. आणि इथं ते थोडक्यात मला वाटतं थोडक्यात विजय होता तो. हां, थोडक्यात आपलं 5-6 हजार काहीतरी असेल ते. आणि इथं आपलं तिथं बी पुन्हा तिथं बऱ्याच जणांनी मतं खाल्ली ते जालना लोकसभेमध्ये. आता जालना लोकसभेचं सांगायचं झालं तर रावसाहेब दानवे साहेब हे 2009लाच पडलेले आहेत. 2009ला म्हणजे फुलंब्री मतदारसंघात कल्याण काळे साहेब 13,000 मायनस आहेत, पण आमच्या जालना मतदारसंघात 14,000 प्लस आहेत कल्याण काळे साहेब. ऐका ना, म्हणजे बघा, प्रत्येक वेळी तुम्ही असो किंवा मी असो, प्रत्येकाला एकदाच ऍक्सेप्ट करते, 2दा-3दा करते, चेंज पाहिजे असतो, बदल पाहिजे असते. म्हणून त्या उगा 3-4 हजारानंच तिथं कल्याण काळे त्यावेळेस पडलेले आहेत, त्याच वेळेस पडलेले 2009 मध्ये. आणि आता शेतकऱ्याची लाट, पुन्हा मनोज जरांगेचे वातावरण, आरक्षण लढा, त्याच्यामुळे हे दोन जागेवर झालंय परिणाम, बाकी इतर ठिकाणी नाही. आपण जर का उदाहरण घ्यायला गेलं तर शरद पवारांची बरेचसे सीट आहेत, म्हणजे नगरची जर का आपण उल्लेख केला तर त्या ठिकाणी देखील विखे पाटलांच्या चिरंजीवांचा पराभव झाला. इकडे जालन्यात दानवे साहेबांचा पराभव झाला, इकडे पंकजा मुंडेंचा पराभव, प्रणिती शिंदे आल्या तिकडे, तिकडे निवडून आल्या. त्याच्यामुळे हवेत गेले ते, हवेत असे गेले की ते जमिनीवर यायलाच तयार नाही. मग ते म्हणले 92 मतदारसंघ असे आहेत
की तिथं मराठा सोडून बाकीच्या जाती धर्माची गरजच नाही, असे 92 मतदारसंघ आहेत आणि तिथं आपले सीट उभा करायचे म्हणले. ते रेकॉर्डेड आहे. मग ते 92 मतदारसंघ कोणते? 92 मतदारसंघात गरजच नाही बाकीच्या जाती धर्माची. ते 92 मतदारसंघ कोणते आहेत? या 5-6 लोकसभा विधानसभेला त्याच्यानंतर या 5-6 लोकसभा मतदारसंघात अनुषंगाने असे काही ते मतदार. फॉर एक्झाम्पल जर का आपण घेतलं की जालना लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर मग फुलंब्री, भोकरदन, जालना, त्यानंतर पैठण असे मतदारसंघ म्हणजे आपले याला कुठं कशाची गरज म्हणजे ते बाकी इतर गरज नाही. पण नंतर अशी पलटी मारली की एका जातीवर काय झालं होतं बरं, कशामुळे नाही दिले विधानसभेला उमेदवार? सांगतो ना मी लोकसभेपासूनच सांगत होतो, लोकसभेच्या 1 महिन्या अगोदरपासूनच सांगत होतो की हे लोकसभेला ही उमेदवार देणार नाही. माझ्याकडे बाय प्रूफ आहे, ते लोकसभेला उमेदवार देणार नाही अगोदर. म्हणजे मी मेसेज टाकत होतो ग्रुपवर, माझ्याकडे आज बी स्क्रीनशॉट आहे. मेसेज टाकून काय होणार नाही, पण नाही बघ तुम्हाला काय वाटत होतं ते नाहीत म्हणून? हे बघा कशामुळे, कुठलं कारण सांगतो ना तुम्हाला. लोकसभेला यांना उमेदवार द्यायचे म्हणा लागले, प्रत्येक गावागावमध्ये हजार उमेदवार द्यायचे. नंतर 25 उमेदवार राहिले. मग नंतर म्हणजे प्रत्येक गावात एक तरी उमेदवार राहायचा आणि गावातल्याच लोकांनी वर्गणी करायची फॉर्म भरण्याची प्रक्रियेची वगैरे वगैरे. झाले ना तयार झाले. मग त्याच्यावर उत्सुकता मीडियाची, राजकीय नेत्याची. मग ते 1 बैठक 2 बैठक 3 बैठक, आता काय बोलते जरांगे पाटील, आता काय बोलते मनोज जरांगे, अशी उत्सुकता लागली. तीच विधानसभेला लागली होती. मग लोकसभेला ज्या वेळेस अशोक चव्हाण आले होते त्याची 1.5 तास चर्चा झाली बंद दाराआड. आणि त्याचा उद्देश काय होता? त्याचा उद्देश जर 1000 उमेदवार जर एका मतदारसंघात लोकसभेत आले तर तिथं EVM मध्ये ते बसत नाही ते उमेदवार. मग परिणामी बॅलेटवर मतदान घ्यावं लागत होतं, बॅलेट पेपर. हां, मग ते EVMचा विषय संपला. आणि मग ते मेसेज कोण दिला असेल त्यांनी त्याला ते समजून घ्यायची याचा विषय तो. आणि मग त्याच्यानंतर अशोक चव्हाण साहेब आले आणि त्याची काय चर्चा झाली आणि कॅन्सल केलं ना ते लोकसभा लढवायची, विषय संपला तिथं. त्याच्यानंतर मग ते हवा डोक्यात घुसली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा विधानसभेवर आले. विधानसभेवर आल्यानंतर त्याचे मतदारसंघ निवडले, त्यांनी जाहीर केली यादी, ह्या मतदारसंघात लढवतो त्या असे बरेचसे मतदारसंघ त्यांनी यादी जाहीर केली मीडियावर. आणि यादी जाहीर केल्यानंतर मग राजरत्न आंबेडकर साहेब आणि सज्जाद मौलाना सज्जाद नोमानी हे धर्मगुरू ते, आणि पुन्हा आणखीन असे 2-4 जानकर साहेब यांनी सुद्धा याद्या द्यायला मग त्याच्यावाल्या की आम्हाला बी ह्या मतदारसंघात लढायची. आणि मग 3-4 दिवस जागिले हो लोक, इतके जागिले 3-4 दिवस. मी त्या टायमाला मी लय लोकांना सांगितलं, मी लय इथं केशव पाटील जंजाळ आहेत माझे मित्र, त्यांना सांगितलं की हे उमेदवार देणार नाही, तुम्हाला 1000 रुपयाच्या नोटरीवर बॉन्ड करून देतो पण याच्या नादी नका लागू, तुम्ही देणार नाही उमेदवारी. त्याच्यानंतर मंगेश साहेबांनी सांगितलं की हे उमेदवार देणार नाही. त्याच्यानंतर असे 5-6 म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर असे मला ज्याचे फोन यायचे ना की त्याला सांगितलं की हे उमेदवार देणार नाही म्हणून स्पष्ट सांगितलं मी, म्हणजे एका शब्दात सांगितलं की उमेदवार देणार नाही, नादी नका लागू. पुन्हा काही लोकांना नोकऱ्या दिल्या, नोकऱ्याचे राजीनामे दिले, काही जमिनी विकल्या, काही बरबाद झाले बरं का लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी. तुमच्याकडे असे हो भरपूर आहेत उदाहरणं की त्यांनी नोकऱ्यांचे राजीनामे दिले ना. ते समोर येतं, ते समोर आणू शकतो त्याला पण मी. मग म्हणजे इतकं झुलवलं हो, पोरखेळ झाला, इतकं झुलवलं. काय लोक काय अपेक्षा नसून आले. अहो मंगेश काय बोलला विधानसभेच्या वेळेस बघा ना, 2 मिलियनचे वर व्हिडिओ गेले की मा काय गुन्हा आहे म्हणून. हां, तुम्हाला अपक्ष बी नको, कोणतेच नको, एखादं तर द्यायचे ना. त्यांनी मग यांनी यादी दिली. मग राजरत्न आंबेडकर साहेब, सज्जाद नोमानी यांनी यादी दिली. आणि असीम सरोदे आले, 2-3 तास त्याची बंद दाराआड बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये त्याचे काय झालं ते खलबत. त्याच्यानंतर सकाळी म्हणले निवडणूक लढवायची नाही. आणि मग काय म्हणले, एका जातीवर निवडणूक लढता येत नाही. आणि यांनी याद्या द्याल तर ना करायचे ना तुम्ही. त्याच्यामुळे ते पलटी कसे मारतात, ते पलट्याचे कमीत कमी माझ्या पेन ड्राईव्हमध्ये 1,500 व्हिडिओ कट करून ठेवले, जसे तुम्हाला आत्ता व्हॉट्सअपवर जे टाकले का तशी नुसती पलटी. हां, काल एक बोललो होते ना. हां विधानसभेच्या वेळेस बी किती जागलेत लोक, किती मुलाखती दिल्या राव. हां, काय वाटलं नसेल त्या लोकांना. आणि ते लोकांना विधानसभेसाठी गर्दी त्या टायमाला. त्याच्यानंतर गर्दी कसं काय ओसरायला लागली, तिथून पुढे गर्दी ओसरत कमी झाली. जिल्हा परिषदला कळून चुकलं की जिल्हा परिषदचा परिणाम नाही म्हणून.
हे इथं डॉक्टर अमोल पवार याचे, अशोक पवार का अमोल पवार याचे, कन्नडचे. अशोक पवार. हां डॉक्टर हां गेले दर्शन घ्यायला, पडले जिल्हा परिषदला, निवडून आले असते. पडले. जर गेले नसते निवडून आले. निवडून आले असते. मंगेश साबळे सुद्धा निवडून आले असते, 100% निवडून येतात. तिथं काय झालं, मला इथं संभाजीनगरमध्ये काही माळी समाजाचे होते, काही धनगर समाजाचे होते आणि काही एक सुतार, दोघा तिघांना मला मेसेज दाखवले व्हॉट्सअपवर की मंगेश तुमचा मित्र आहे का? मला हा. तर त्यांनी मेसेज दाखवले मला ग्रुपवर, तुम्ही तिकडे जाताना मग तुमचं. आणि मंगेशचं व्यक्तिगत संघर्ष आहे, व्यक्तिगत त्याचं लक्ष वेधून घेण्याचं जे फंड आहे तो एकदम भारी आहे आणि तो त्याच्या व्यक्तिगत त्याच्यावर आहे. पण ते मंगेश बी कधी कधी लक्ष देत नाही. म्हणजे मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही असं ते वाढू देत नाही, वाढू देत नाही मंगेश सारख्याला. मग तिथं बघा ना तुम्ही, मंगेश जर आज तिथं जिल्हा परिषद सदस्य झाला असता, अख्खी जिल्हा परिषद दणावून सोडली असते. हां नाही तरी मंगेशमध्ये ती क्षमता आहे, मंगेश कधीच रिवाज येऊ शकत नाही. आता सध्याची जी परिस्थिती आहे, आजचा तुमचा जो मुद्दा आहे की बाबा जे नोंदी आहेत आणि नोंदीच्या अगेन्स्ट आम्हाला तितकीशी प्रमाणपत्र मिळत नाहीत, या मुद्द्यावर तुमचं काय मत? मी काय म्हणतो, ज्यांच्या नोंदी नाही, 1967 पूर्वी जी वंशावळ आहे, सुप्रीम कोर्टाचे नियम आणि निकष आहेत आणि ते वंशावळीनुसारच हे प्रमाणपत्र मिळाले. पण ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी मराठे आझाद मैदानावर गेले होते. मग त्यांच्या नोंदी त्यांना का प्रमाणपत्र मिळत नाही? मी तुम्हाला सांगितलं ना, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उड्या मारून उरवले असते जर त्याच्यातून सरसकट प्रमाणपत्र भेटले असते. तर मी पुन्हा जबाबदारीने सांगतो मी. त्याच्यामुळं ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी काय पर्याय हे मनोज जरांगे आणि विखे पाटील साहेबांनी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगा. आम्ही त्यांना विचारले प्रश्न विखे पाटील साहेबांना, आमच्या मागच्या 15-20 दिवसापूर्वी 1.5 तास चर्चा झाली विषयावर. पण आता आमचे काही सहकारी होते, नानासाहेब जावळे पाटील होते, रमेश केरी पाटील होते, कोटकर पाटील होते, बरेचसे सहकारी. विचारलं त्यांनी, विखे पाटील तिथून म्हणजे सटकून गेले, तिथून ते निघून गेले. बोलू नका म्हणले मीडियासमोर. अच्छा हां बोलू म्हणे, 23 तारखेला बैठक घेऊ म्हणे. म्हणजे टाळाचा प्रश्न टाळाच ऐकलं. आता आमचे योगेश पाटील शेळके निवेदन दिलं ना आयुक्तालयाला की तुम्ही एकदा हे उपसमितीची एकदा बैठक घ्या, नाही तर जमत नसलं तर खेळ पांगा, मोडा खेळ हो, नवीन एखादा अध्यक्ष नेमा म्हणून मराठवाड्यातला मागणी केली ती.